तरी ही अजून उभी आहे रे. कातळातले पांडे चढताना ना शिस्तीत आणि सावकाश, कारण इथून पाय वगैरे निसाटलो ना डायरेक्ट दरीत. विषय काय झाला माहिती आहे, ज्यांच्या पाटणाईला त्यांकाच काय माहिती नाही. चला बाहेर जाऊया. छोटीशी गुहा लागली होती मित्रांनो. काय खतरनाक दृश्य आहे रे, नाद खोडा. शुभ प्रभात मित्रांनो आता मी आहे हे बघा पालघरला अशिरी गडाच्या इकडे. इकडे आपल्याला दिसतो तो अशिरी गड आणि आज आपण ना अशिरी गडचा ट्रॅक करणार आहोत. तर चला मित्रांनो, सकाळचे वाजलेत 11:30 आणि आत्ता आपण चालू केला आहे. आणि इकडचं वातावरण बघा, मस्त वातावरण आहे. इकडे खडकोना गाव आहे, त्या गावात इलाव आणि त्या गावात न जाता अशिरी गडाकडे जाणारी वाट पकडली. आता त्या वाटेन गडावरती जाणार. 11:30 वाजले, ट्रॅकला सुरू केला आहे. बघूया, उशीर झालोच पण चला. आज आपल्या ट्रॅकिंगमध्ये 2 मेंबर वाढ झाले, ते कोण ते पुढे दाखवतेच. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जर ही व्हिडिओ आवडली नक्कीच व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा. नवीन चॅनलवर कोण येईल असतं चॅनल का सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन बंद पाहिजे, जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो पावसाचा वातावरण हा गडगडता आणि आपलं गड आहे ना धुक्यात हरवलेलो. तर ह्याच वातावरण हवं आपल्याक. आणि वाट बघू शकता, बाकीचे पुढे चलतात. अशिरी गड आहे ना हे पालघर जिल्ह्यातील गड आहे आणि सुंदर गड आहे. त्याका बरोच इतिहास लागलेलो या गडाक. छोटस वाळ लागलं बघा, तो पार केलास ही वाट जाता ती गडाकडे. आजचं वातावरण हा जबरदस्त वातावरण आहे आणि इकडचे वाट आहे ना खतरनाक मस्त वाटत. पूर्ण जंगल एरिया आणि मस्तपैकी मातीची दगडाची वाट. फिरो कशाक जाऊचा तर ह्या अनुभवण्यासाठी, नवीन नवीन गोष्टी शिकूक भेटतात, निसर्गाचे खेळ बघूक भेटतात. आत्ताच बघा पावसाचा वातावरण हा काय सांगू शकत नाही. हे बघा मनोजा, त्याच्यानंतर प्रशांत दादा आहे, मयूर दादा आहे आणि तुझं नाव कसं? रोहित. 1 आणि 2 नवीन मेंबर. तरी किती वेळ लागत आपल्या वर चढूक? 1-1.5 तास आरामशीर गेलो तर 2 तास शूट करत. आपल्याक आरामातच जाऊचा, काय घाय नाही एवढी. पान बघूचा. समोरचं कडं दिसताना ते आपल्याक वर चढूचा. आणि गाववाल्यांनी एक काम भारी केला नाही. हे बघा असे मध्ये मध्ये आहेत ना कचरो टाकण्यासाठी दगडाने
कचरा कुंडी बांधलेली आहे. तर कचरो वरती घेऊन जात असाल किंवा वाटेक तुमचं बॉटल वगैरे खाली होत असतील तर अशा कुंडीमध्ये टाकून ठेवा. आणि पहिला आपला स्टॉप असे मध्ये मध्ये बसोक खुर्चे वगैरे आहेत. आता थोडा आहे ना दम वगैरे लागू लागला आणि गडाची वाट आहे ना ही प्रॉपर अशी दगडांनी आहे. त्याच्यामुळे तुम्ही येलास ना तर चुकू शकणार नाही. आणि मस्त अशा निसर्गाच्या सानिध्यातून ही वाटा. आजूबाजूक मस्तपैकी मोठमोठी झाडं आहेत, सागवण आहेत. आवाज ऐका, झऱ्याचा आवाज येता आणि मध्ये मध्ये आहेत ना पक्ष्यांचा सुद्धा आवाज येता. आता कॅमेऱ्यामध्ये तो येतं काय माहिती नाही, पण मी इथं प्रत्यक्ष तो आवाज ऐकतोय. एवढं जबरदस्त वाटतं ना, हीच मजा असता. छोटंसं आहे बघा, बघा झरू लागलो. तर आता थोडा आहे ना फ्रेश होऊया. पाणी गार आहे एकदम. जरा बरा वाटला. आता ना अशा डोंगरातनं वगैरे पाणी येताना जा जिरपोन तर खरंच भारी असतं. ताप यालात ना तरी त्याची गोडी तुमका समजणार. आणि त्या एकदम निव्वळ असतं आणि गार एकदम. अशेरी गड आहे ना ह्यो समुद्र सपाटीपासून 1680 फूट आणि ह्यो मुंबईवाल्यांका जवळ पडणारो ट्रॅक हा. म्हणजे मुंबईवाल्यांका योग जाऊ इकडे बरा. म्हणजे तुम्ही एका दिवसात येऊ शकता. आता येऊचा कसा तर तुमका पालघर रेल्वे स्टेशन का येऊचा लागत. त्यांना मग वेस्ट का बाहेर पडलास की तुमका बस भेटत, नाहीतर टमटमवाले वगैरे भेटतील. तर त्यांना तुमका मस्ताना नाक्याच्या थंय येऊचं लागत. मस्ताना नाक्याक उतारलास की थंयसून रिक्षा वगैरे पकडायची आणि खोडकोना गावात यायचं. खोडकोना या गडाचा बेस विलेज हा. आणि आता थोडी उभी चढाई लागली हे बघा. पण वाट जबरदस्त हा. प्रॉपर दगडात नाही बघा, पूर्ण दगड आहेत. ह्यो जो थोडंसं प्याच आहे ना तो दमचाकवालो प्याच आहे. आता थोडंसंच राहिला हे बघा, पोचला. पण घाम काढला. पाऊस मध्ये मध्ये बारीक पडूक सुरुवात केला नव्हती, पण आता पूर्ण गायब हे बघा. आणि गडावरती पण मगाशी आहे ना धुका होता, आता पूर्ण गायब. वातावरण स्वच्छ झालं. वाट बघा, घाम आहे ना नाका तोंडात जाता आणि तोंडात गेल्यावरती खारखार वाटतं एकदम. एवढं घाम योग लागलं. पण आपण दुसऱ्या टप्प्यावर येला आणि इथून बघा नजारा बघा, एक नंबर. तो जो दिसता ना तो हायवे आहे, अहमदाबाद, मुंबई अहमदाबाद. आणि हे बघा इथं दिसता ना यो बेस विलेज आहे. त्यांना आपण ट्रॅकिंग का चालू केला होता. असे या जंगलातून हे बघा असे वरती येईल या साईडने असा.
अजून आपल्याक असंच वरती जाऊचा. किती वाजले मयूर दादा? 12:15. 12:15. 6 आपण किलोमीटर पार केलं आपण. 11:20ला चालू गेलेलो. दोघजण समोर बसलेत. अजून एक गडी येऊचं. समोरचं व्ह्यू बघा खतरनाक. चला थोडा वेळ आराम करून पुन्हा चढाईला सुरुवात. वरती आल्यावरती आपल्या पहिलीच आहे ना गोवा दिसले बघा. आणि कातळात कोरलेले पायऱ्या आहेत ते बघा. असं आपल्या या पायऱ्यांवरती वरती जायचं आणि मग शिडी आहे लोखंडाची. तर या गोव्यामध्ये थोडा पाणी आहे त्याच्यामुळे आपण आतमध्ये नाही जाऊ शकत. हे बघा आहे ना व्ह्यू बघा खतरनाक मला पाठीमध्ये. हे इथे फोटो काढूया आता ग्रुप फोटो काढूया. आणि लोखंडी शिडी लागलेली आहे बघा. लोखंडी शिडी. बघते रे ही अजून उभी आहे रे. हा ओरिजिनल रस्ता नाही, कुठेतरी दुसरीकडे नसला पाहिजे. हा याने बांधलेला आहे. हो हा आधुनिक आहे. सावकाशावर आहे. तिकडचा आमचा नाही. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. सुरतची संपत्ती करायला अबे ऐसा रही है. शिडीच्या वाटेतून वरती आलात ना हे बघा पोर्तुगीज आपल्याला शिल्प दिसतं.
ही सिस्टम आहे. परत एकदा पावंड्याचा रस्ता लागलाय पाण्याची आणि टाकी आहे ना. त्याच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. बघून येऊया. नमो पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव. जय शिवराय. हे ते होतं पोर्तुगीजाचा सर आहे. पोर्तुगीजाचा हे बघा, हे पाण्याचा टाका यांनाच आपण वरी लावणार की पहिलाच पाण्याचा टाका लागता. त्यानंतर त्यांना जसे पाऊंडे आहेत वरती जाऊ गडावर. ते बाबा बघा, एकदा नाही झालेला सुरत. त्यांचं वय बघा आणि ते एवढ्या गडावरती चढून येलेले आहेत. कातळातले पावंडे चढताना ना शिस्तीत आणि सावकाश, कारण इथून पाय वगैरे निसाटलो ना डायरेक्ट दरीत. पिलर आहे. हो हो. तांबे आहेत ना त्याच्यावरती टाका बांधले गेले. कदाच थोडे आतमध्ये डीप आहे. नाही कदाचित सपोर्ट साठी त्याला थांबण्याचं होतं. आतमध्ये डीप मध्ये आहे त्याला सपोर्ट आणि थांबण्याचं. गडाचा मेन दरवाजा लागलाय. पण आता दरवाजा नाही आहे, पण हा मेन दरवाजा आहे. येतो. ह्या गडाका ना 800 वर्षांचा इतिहास आहे. बऱ्याच राजवटींनी या गडावरती आक्रमण केल्याने जिंकलानी. तर ह्यो गड ना भोजराजाने बांधलेलो 800 वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर बरेच जेवढे मुघल असो, इंग्रज असो, पोर्तुगीज असो, डच असो, मराठी साम्राज्य असो, सगळ्यांनी या गडावरती आक्रमण करून जिंकून घेतलेलो. शेवटी ह्यो इंग्रजांच्या ताब्यात गेलो आणि इंग्रजांनी या गडाची नासधूस केला नाही. म्हणजेच तोफा वगैरे टाकून वर येणारे जे गडावरती वाटे आहेत ते सगळे फोडून बंद करून टाकले. आणि तुम्ही आता गडाच्या वरती इलास की असो नजारो बघू भेटता. हे बघा पूर्ण असो समोरचं डोंगरांना पूर्ण धुक्यात हरवलेलं. हे बघा त्याचं वरचं टोक आहे ना ते दिसत नाही, तर पूर्ण धुक्यात. आणि ऐसून समोर दिसता तो हायवे. चला पुढे जाऊया. विषय काय झाला माहिती आहे, ज्यांच्या पाटणा येईल त्यांकाच काय माहिती नाही. तर चला परत पाठी. हो म्हणतो माहिती आहे त्यांना. कोण? तू हा कोण म्हणता? उल्लू बनवलं. भरपूर राहिलं. तरी म्हणत होतो तिकडनं तुम्ही तिकडे जावा तिकडे जावा. नंतर गोल फिरून येऊच परत. आपल्या 2 डोंगर आहेत प्रणित. हा 2 डोंगर आहे. मध्ये जरासा खपचे आहे. आता हा एक भाग आहे आणि त्या साईडला अजून एक भाग आहे. असं काय हा तुला माथा त्या मगाच्याच रस्त्यान परत वरती. या वाटेने इलास ना आपण पहिली दाखवलेली. यांना खाली जाऊचा ते पाण्याची टाकी आहेत. कुठे आहेत रे तुम्ही? कोणी 1300ची बोट आहे. म्हणजे इथे काय रस्त्यात पाय काय? म्हणजे शेवटचा बोलतोय, टोकाला? 1300ची बोट. बरं बरं मी पहिला टोकाजवळ पोहोचलो. हा खाली गोवा लागली. वाट कोसळली वाटतं ना ती. हा कोसळलेली आहे. विजली आली. चला बाहेर जाऊया.
छोटीशी गुहा लागली होती. हा ती विजली आहे ती छोटी. दगड कोसळ. दगड वगैरे कोसून आहे ना बुजली आहे पूर्ण. आपण या साईडने येलेले आहे. पाण्याची टाकी बघू. ते पाण्याच्या टाक्याच्या तयाच हे बघा, त्याच्यात पहिला आधी एक गुहा छोटीशी आणि त्याच्यात पुढे पाण्याची टाकी आहेत. तर पाण्याच्या टाक्याकडे जाऊया. तिकडे समोरचा व्ह्यू बघा जबरदस्त आहे. आणि आपण त्या साईडने असे येला इथून इकडे येला तकडे एक वाट जाता मधीच एक गुहा लागता आणि त्याच्याच गुहेच्या पुढे असे येलास की आहे पाण्याची टाकी आहेत खाली थैना दिसतात. आणि हे सर खाली पुरी दरी आहे. पूर्ण बुळबुळीत झालेला पावसामुळे. पायरी वेगळं क्रॉस. इकडे इकडे वो साइड में हो रही देख अच्छा है वो. हा मग हे काय रे बाटला घेतलाय तो कशाला पाहिजे. धुवायला तरी कामाला तू माडत देतोय. शेवाळ आहे वाटतं. सगळ्यात मोठा टाका पाण्याचा टाका. एक 2 आणि त्याच्या पुढे 3 पूर्ण शेवाळ. टाकी बघून वरती येईल. लहान टाकी आहे ना त्याच्यात पाणी पिण्यायोग्य आहे. आणि पाणी एक नंबर आहे. बिसलरी फेल. काय रे एक नंबर पियालं काय मग काय. चला आता वरती गडाकडे जाऊया. मेन दुर्गा संवर्धन गड टाकी बघून पुढे येईलच ना त्याच रस्त्यान की पुढे मंदिर आहे. ते बघा झेंडो वगैरे दिसतात आणि थयच तोपा वगैरे आहेत ते बघूया. आणि याच रूटने परत पाठी येऊया. थंय एक वास्तू आहे. आता ते वाड्याचे अवशेष आहेत की काय माहिती नाही पण थंय जाऊन बघूचा लागत. कारण बोर्ड वगैरे काय लावलेला आहे. फायनली मित्रांनो गडावरच्या मंदिराच्या तैला हे बघा पाठीमागे मंदिरा या साईडला तोपगाडी आहेत. चला पहिला मंदिरात जाऊया दर्शन घेऊया आईचा. छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती आहे ही बघा. बॅकअप घेऊन चालतो. पहिला मसाला टाक रे. तोडून टाक. तू काय आणलं? तू काय आणणार होता बॅगेत? बॅगेत काय होतं तरी का?
ही साऊथ इंडियन सारखा झाला. मग? साऊथ इंडियन सारखा. अरे फुल गावठी सावडीनं भात. केळीची पानं आणलेली आहेत. केळीचे नाही आहे ती. रानटी केळी. सवय काय ते म्हणतात की काय ते. आंबे मॅगी वगैरे खाऊन झाले. आता हे बघा इथे मंदिर आहे. मंदिराच्या ताईनाच वरती आलास ना की हे बघा इथं एक तलाव आहे. त्यानंतर तिथं बघूया तलाव आहे काय, कारण तलावासारखं वाटतंय. हे बघा यामध्ये पण पाणी आहे, पण पिण्यायोग्य वगैरे नाही. हात धुण्या वगैरे आहे. आणि अजून एक इकडे टाकं वगैरे काहीतरी आहेत. मग असे काका भेटले होते ते सांगत होते. तर बघूया काय काय आहे ते बघायला. हे बघा हे पण एक तलाव आहे. आणि हा मोठा तलाव आहे. हा पण एक तलाव आहे. बघा पाण्याची भरपूर सोय आहे, परंतु हे पिण्यायोग्य वाटत नाही. आजूबाजूक 3 तलाव आहेत. मित्रांनो काय खतरनाक दृश्य आहे रे. नादखोडा. हे बघा समोर बघा. हो 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 जबरदस्त. सह्याद्री. ढग बघा पूर्ण या दरीमध्ये अटकले आहेत. मित्रांनो आपलं भगवा आणि त्याच्या मागचा हे बघा व्ह्यू बघा खतरनाक आहे. कसला व्ह्यू आहे मित्रांनो. पूर्ण धुकात धुका आणि धुकेत डोंगर रंगा गायब. आपल्या वाड्याचे अवशेष बघूचेत तेवढाच बघूचा राहिलेला. बाकी सगळा झाला. जे आपण पहिली गुफा वगैरे बघितला होता ना, तर ती चोर दरवाजा असे समजलं. तर या मंदिरामध्ये बाबा होते त्यांनी सांगितले. आणि या किल्ल्याला आहे ना 4 दरवाजे होते असे त्यांचं म्हणणं आहे. पण आमका आहे ना 4 दरवाजे बघू काही भेटले नाही, पण त्यांनी सांगितले. आता ते इकडचेच गाववाले वगैरे आहेत असतील सुद्धा, आपल्याला काही जास्त माहिती नाही. चला आता वाड्याचे अवशेष बघूया आणि त्यानंतर परतीचा प्रवास करूया. संध्याकाळचे वाजलेत 3:45. हे बघा 3:46 झालेत. चला फटाफट जाऊया. पूर्ण आहे ना जंगलातून वाट आहे. रान वगैरे बघा किती वाढलेला. हां हां रानातून फिरताना ना चांगले बूट वगैरे असले पाहिजेत. त्यानंतर आपला लक्ष पण खालती असला पाहिजे, कारण सरपटणारे प्राणी वगैरे असतात. आणि हे बघा हेच वाड्याचे अवशेष आहेत. आता बघूया तो नक्की बाल किल्ला की काय. आता हे बघा इथे पायऱ्या चालू झाल्यात. हे बघा इथे पण हे बघा हे पण चौतरवा. भरपूर पायवटरी बनवलेले किल्लो धानू वनक्षेत्र संयुक्त वन व्यवस्थापन समिती मौल खडकोनर आसना. हा मंदिरात आहे आणि त्या मंदिराच्या समोर बाल किल्लो. आम्ही आहे ना सिंहासन होता ना त्याच्या मागच्या साईड काहीला आणि मागच्या साईड का पण अवशेष आहेत ते बघूया. हे बघा चला घरी. पावसाचं वातावरण आहे.
चला घरी जाऊया, कारण पूर्ण भिंती वगैरे आहेत ना ढासळलेले आहेत. अजून काय माहिती वगैरे असतात ना तर तुमका डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली देईनच, तर डिस्क्रिप्शनसुद्धा चेक करा. आणि हे बघा या साईड का ती गुफा वगैरे पाण्याचा टाका वगैरे. कोण 4? हा पहिला छोटा. हा अरे त्याच्या पुढे पण अजून आहे एक का? आहे. 4 टाकी आहेत. आपण बघितलं ना ती 3च टाकी बघला, पण 4 टाकी आहेत. ते बघा इथे एक अजून बारका आहे वरती का, पण आहे. 2 3 आणि त्याच्या पुढे आहे का, पुढे आहे का. चला 5 आहेत 5. 5. हा अरे ते वरती पण आहे. हो वरती पण एक आपण आहे आणि वरती त्याच्या गेलेलोच opposite ना. पण एक आहे. तो मोठा आहे एकदम कोपऱ्यातला बघ. पाऊस आला. 4 वाजले हे बघा, 3:57 झाले. 1 तास लागेल. 1-1.5 तास. त्यातनं वरती येता ना तेव्हा ही एक गोष्ट दाखवायची राहिली. पाण्यासाठी जागा बघा कशी केलेली आहे, ती खाच मारून पूर्ण, म्हणजे जेणेकरून पाणी डायरेक्ट दरवाजावर जाणार नाही, तर दरवाजाच्याच आधीच बाहेर जाणार. काय नियोजन होतं त्यावेळी एक दरवाजा. सावकाश रोड आहे. एक चुकीचा पाऊल डायरेक्ट स्वर्गामध्ये. नाही मग सावकाश या. हो चालेल चालेल. वो सीएनजी पे ना बाद में गया तो वो ते फोन करो. मी कचरा जरा हातात घेतो, अटकेल बिटकेल पडायला होईल. हा असा हातात घे बस. तिकडे नसणार आपण इकडे. आपण मगाशी पहिला ब्रेक घेतला बघ, मध्ये बसलो ते पोचलो की त्याला फोन करूया. बाहेरपर्यंत येऊन नको. आम्हाला उतरलं मग बॅकग्राऊंड चांगला येईल. शिडी बघितलास कसली आहे ते. उतरतो कसा तू घाबरून. एक एक सीडी गायब आहे. मध्ये 2 शिड्या गायब आहेत. मित्रांनो खाली उतरले आणि दिवसभराचा पाऊस आला. अनुभव कसा होता? कडक, एक नंबर. सगळे दमलेले आहेत, 2 जण अजून पाठीच आहेत. तर आता व्हिडिओ एंड करायची वेळ आली आहे आणि एवढ्याला पाणी आहे बघा. तर मित्रांनो व्हिडिओ एंड करतोय. जर ही व्हिडिओ आवडली असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा. नवीन चॅनलवर कोण आला असतं चॅनल का सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मित्रांनो भेटूया नवीन ॲडव्हेंचर भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.